नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ व कनिष्ठ महाविद्यालय वनी याकरिता विषय भौतिकशास्त्र या विषयाकरता मी हेमंत दामोदर जुमडे. मागच्या पिरियडला आपण काही टॉपिक बघितले होते, ज्याच्यामध्ये एकदा रिवाइज करूया. आपण मागच्या पिरियडला काय काय शिकलो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, त्यानंतर आपण बघितलं फिजिकल क्वांटिटीची युनिट्समध्ये आपण दोन प्रकारचे युनिट बघितले, ज्याला आपण फंडामेंटल युनिट आणि डिराईव्ह युनिट म्हटलं. मग त्यांचे आपण प्रकार बघितले, कशा पद्धतीने ते काढले जातात ते बघितले. सिस्टीम बघितल्या तीन प्रकारच्या, MKS, CGS, FPS आणि मग या सर्वांपासून तयार झालेली SI सिस्टीम. तर आज आपल्याला बघायचं आहे की त्या जुन्या म्हणजे जी SI सिस्टीम तयार झाली, त्यांनी काही कॉन्व्हेन्शन दिलेले आहेत, ते कशा पद्धतीने यूज केले जाते. म्हणण्याचा अर्थ काय आहे, तर कॉन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. SI युनिटचा वापर करायचा असेल तर काय कॉन्व्हेन्शन्स वापरले गेले पाहिजे. बघा, पहिला पॉइंट आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. कोणतीही फिजिकल क्वांटिटी असू द्या, त्याचं जेव्हा आपण युनिट दाखवतो ते सिम्बॉलनेच दाखवले गेलं पाहिजे. जसं 1 किलोग्रॅम. आता किलोग्रॅम घेतलं म्हणजे मास घेतलं आपण, फिजिकल क्वांटिटी मास आहे. 1 जे आहे ते मॅग्निट्यूड झालं आणि किलोग्रॅम जे आहे ते युनिट आहे, म्हणून युनिट असलं पाहिजे. फुल नेम ऑफ युनिट always written with smaller letter even if the name is after a person. म्हणजे एखाद्या युनिटचं जर पूर्ण नाव लिहायचं असेल तर ते स्मॉल लेटरने स्टार्ट व्हायला पाहिजे. आपल्याला जनरली सवय कसं असते की आपण पहिलं लेटर कॅपिटल आणि बाकी सर्व स्मॉल करतो, पण युनिट लिहिताना तसं कधीही करायचं नाही. सरळ सरळ जसं 1 न्यूटन लिहायचं आहे आपल्याला, 1 न्यूटन, तर त्याच्यामध्ये 1 लिहिल्यानंतर स्मॉल एनच यायला पाहिजे, कॅपिटल एन नको. 1 न्यूटन, 1 जूल एक्सेट्रा. बट द सिम्बॉल और द युनिट नेम आफ्टर ए पर्सन शुड बी कॅपिटल लेटर. पण जेव्हा आपण ते युनिट प्रत्यक्षात युनिटच्या फॉर्ममध्ये लिहितो तेव्हा मात्र तो स्मॉल असून चालत नाही, तो कॅपिटल लेटर असला पाहिजे. म्हणजे न्यूटनचा एन कॅपिटल असेल. जसं 5 न्यूटनचा फोर्स आहे तर तुम्हाला 5 कॅपिटल एन असं लिहावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला स्मॉल एन वापरता येणार नाही. म्हणजे सायंटिस्टचं नाव न्यूटन आहे म्हणून कॅपिटल एन, सायंटिस्टचं नाव जूल आहे म्हणून जे. अशा पद्धतीने जे नाव युनिट येतात त्या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये युनिट असेल, पण नाव लिहिताना मात्र ते स्मॉल लेटरमध्ये असलं पाहिजे. तिसरं काय सांगितलंय बघा, सिम्बॉल फॉर द युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. अनेक वचनी शब्द नसावा. जसं फॉर एक्झाम्पल द फोर्स 20 न्यूटन, नॉट 20 न्यूटन्स. म्हणजे त्याला यस लावायचं नाही. नाही तर आपल्याकडे बरेचदा कसं असते, एक वचनी लिहायचं असलं की आपण सिंगल लिहितो आणि नंतर लगेच अनेक वचनी असले की त्याला यस लावतो. जसं बॉईज, गर्ल्स, तशा युनिटमध्ये करण्याची गरज नाही. 1 किलोग्रॅम आणलं म्हणून आपण 1 किलोग्रॅम घेतलं, 1 किलोग्रॅम लिहिलं. 20 किलोग्रॅम आणलं म्हणून 1 किलोग्रॅम्स असं नका करू. त्याला यस लावण्याची गरज नाही. सांगण्याचा अर्थ सरळ आहे. सिम्बॉल फॉर द युनिट डू नॉट कंटेंट एनी फुल स्टॉप. म्हणजे युनिटच्या सिम्बॉलमध्ये फुल स्टॉपची गरज नाही.
ॲट द एंड ऑफ द रिकमेंडेड लेटर, जसं 25 किलोग्रॅम लिहिलेलं आहे तर 25 किलोग्रॅम फुलस्टॉप असं दाखवण्याची गरज नाही. म्हणजे किलोग्रॅम लिहिल्यानंतर डॉट द्यायची गरज नाही. द युनिट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर should be written as the one ratio. For example, the SI unit of the acceleration meter per second square, ज्याला आपण मीटर सेकंड स्क्वेअर इनवर्स असं लिहितो, पण त्याला असं कधी लिहू नका मीटर पर सेकंद, म्हणजे दोनदा डिवाइड करण्याची गरज नाही, एकचदा त्याला डिवाइड करा आणि त्याचा वाटल्यास स्क्वेअर घ्या. म्हणून मीटर सेकंद स्क्वेअर केलेला आहे. मीटर पर सेकंद म्हणजे पर सेकंद दोन वेळा लिहायची गरज नाही. मग न्यूमरेटरमध्ये असो की डिनॉमिनेटरमध्ये असो तर त्याला दोन वेळा लिहायचं नाही. त्याच्यानंतर यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट, तुम्ही जेव्हा युनिटचा वापर करता त्यावेळेस कॉम्बिनेशन असते अँड द सिम्बॉल फॉर द युनिट इज अवॉइडेड व्हेन द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय द कॉम्बिनेशन ऑफ टू युनिट. एक्झाम्पल, द युनिट जूल पर किलोग्रॅम केल्विन. काय लिहिलेलं आहे? जूल पर किलोग्रॅम केल्विन. जर असं लिहायचं असेल, पहिला जो आहे तो करेक्ट फॉर्म आहे, पण दुसऱ्या याच्यामध्ये बघा जेचा जूल पूर्ण लिहिलेला आहे आणि किलोग्रॅम केल्विन बरोबर ठेवलेला आहे, हे मात्र इनकरेक्ट आहे. म्हणजे अर्ध्या याच्यात नाव लिहिलेलं आहे तर अर्ध्या याच्यामध्ये युनिटचे सिम्बॉल वापरलेले आहे, असं चालणार नाही. फिजिक्समध्ये युनिटला खूप महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअली प्रॅक्टिकल करायला याल तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती असेल. तुम्ही रेकॉर्ड चेक करायला माझ्याकडे याल त्यावेळेस तिथे प्रत्येकदा तुमचं युनिट बरोबर आहे की नाही, तुमचे घेतलेले रीडिंग बरोबर आहे की नाही, या सर्व गोष्टी चेक केल्या जाईल, कारण त्याची तुम्हाला सवय व्हायला पाहिजे. मुळात चुकाच आपल्या हातानं होऊ नये. चुका झाल्या नाही म्हणजे आपल्याला सर्व अवॉइड करता येते. ए प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. कधी कधी एकतर युनिटपेक्षा एखादी लहान वस्तू असते किंवा युनिटपेक्षा मोठी वस्तू असते. मग अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी प्रेफिक्स वापरायचे असतात. ते प्रेफिक्स कसे असतात बघा. Thus the prefix symbol and the unit symbol constitute a new symbol for the unit. For example, 1 millisecond, 1 ms. आता मिलीचा अर्थ होते 10⁻³ म्हणून 10⁻³ सेकंद लिहिलं तरी चालेल आणि त्याला 1 ms लिहिलं तरी चालेल. 1 मायक्रोसेकंद, आता मायक्रोसेकंद ही स्टँडर्ड युनिट नाही, सेकंद ही स्टँडर्ड युनिट आहे. मायक्रोचा अर्थ काय तर 10⁻⁻6 असा होतो. 1 नॅनो सेकंद 10⁻⁹ सेकंद, या पद्धतीने तुम्हाला युनिटमध्ये लिहिता येते. म्हणजे क्वांटिटी जी दाखवायची ती रेस्ट पॉवरच्या रूपात दाखवता येते असं म्हणण्याचा अर्थ आहे. यूज ऑफ डबल प्रेफिक्सेस इज अवॉइडेड व्हेन द सिंगल प्रेफिक्स इज अवेलेबल. जर एकच प्रेफिक्सने काम होत असेल तर दोन प्रेफिक्स टाकण्याची गरज नाही. जसं 10⁻⁶ सेकंदला आपण 1 मायक्रोसेकंद असं म्हणतो, त्याला 1 मिली सेकंद 1 एमएमएस करण्याची गरज नाही, डायरेक्टली मायक्रोसेकंद लिहा. नॅनो सेकंद आहे, 1 नॅनो सेकंद मीन्स 10⁻⁹ सेकंद. याला 1 एम म्यू एस असं लिहू नका किंवा म्यू एम एस असं पण लिहू नका. सरळ सरळ मायक्रोसेकंद असं लिहा, सॉरी नॅनो सेकंद असं लिहा. स्पेस और हायफेन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग द मल्टिप्लिकेशन ऑफ ए 2 युनिट्स. जेव्हा 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन असते तेव्हा मात्र मधात थोडीशी जागा सोडली पाहिजे किंवा हायफेन असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मीटर पर सेकंद याला लिहित असताना मीटर सेकंद इनवर्स आपण लिहू शकतो, पण याला एम आणि एस जोडून कधी लिहू नका, त्याचं थोडंसं तरी अंतर ठेवा. कारण एम एस या शब्दाचा अर्थ मिली सेकंद होतो, आत्ताच आपण बघितलं, आणि एम एस इनवर्स या शब्दाचा अर्थ मीटर पर सेकंद होतो. म्हणजे एम मीटरसाठी पण वापरला जातो, एम मिलीसाठी पण वापरला जातो. जसं एम एम म्हणतो 1 mm मिलीमीटर, मग त्यामध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे, थोडीसं स्पेस द्या.
अशा पद्धतीने काही महत्त्वाचे आहेत. आता काही प्रिफिक्सेस दिलेले आहेत. हा जो पार्ट आहे तो तुम्हाला पुस्तकात नाही सापडणार. कारण हा मी बाहेरून कलेक्ट करून तुमच्या माहितीसाठी म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात शिकवण्यामध्ये. म्हणजे ॲक्चुअली जो शिकवणार आहे त्याला त्या बरोबरीचं नॉलेज ठेवावं लागते, की आपल्याला काय-काय समोरचा विद्यार्थी काय प्रश्न विचारेल, या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे असलं पाहिजे. आणि विद्यार्थ्याचा पहिला धर्म काय आहे? जे नाही समजलं ते अवश्य विचारलं पाहिजे. कारण तुम्ही जोपर्यंत विचारणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला समजणार नाही आणि जर समजलं नाही, तर आपण तशाच पद्धतीने पुढे जाऊ. एखाद्याने एखाद्या वस्तूला एखादं म्हणजे नाव ठेवायचं सांगितलं, तर मग तुम्ही त्याच पद्धतीने त्याला पुढे-पुढे म्हणत जाल. पण त्याचा अर्थ काय होते हे तुम्हाला कधीही कळणार नाही, कारण तुम्हीही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नसेल आणि तुम्ही ज्याला सांगाल तो पण समजणार नाही. तोही तोच सांगत चालेल. म्हणजे एखाद्याने जर समजून चाला, की एक वस्तू आहे. जसा एक मँगो आहे समजा आणि एखाद्याने जर म्हणलं, की हे लेमन आहे. लहान बाळाला सांगितलं आपण, मँगो घेतलेला आहे आणि सांगितलं त्याला 1-2 वर्षाचा असेल किंवा हे असेल, की हे लेमन आहे. तर तो त्याला लेमनच समजत राहील. कुठपर्यंत? जिथपर्यंत त्याला हे समजणार नाही, की हा लेमन नाही मँगो आहे. तोपर्यंत तो त्याच पद्धतीने चालत राहील. म्हणून प्रत्येक गोष्ट सायंटिफिक असली पाहिजे सायन्समध्ये. नाही समजलं तर अवश्य विचार. प्रेफिक्सेस सिम्पली रायटिंग ए व्हेरी लार्ज ऑर ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मोठ्या क्वांटिटी किंवा लहान क्वांटिटी लिहिण्यासाठी आपण प्रेफिक्सचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, नॅनो नॅनोला आपण वापरत असताना एन लेटर वापरतो आणि 10⁻⁹ ने त्याचा रेस्ट पॉवर दाखवतो. मायक्रो म्यू या लेटरने दाखवतो, ॲब्रिव्हिएशन म्यू आहे आणि रेस्ट पॉवर आहे 10⁻⁶. मिली 10⁻³ सेंटी 10⁻², डेसी 10⁻⁻1, किलो 10⁻³ मेगा 10⁻6 आणि गिगा 10⁻9. तुम्ही यापैकी खालची जे 3 नाव आहेत ते तुमच्या मेमरी कार्डच्या बाबतीत ऐकलं असेल. किलोबाइट्स, मेगाबाइट्स, गिगाबाइट्स. त्याच्यानंतर परत पुन्हा टेराबाइट्स पण आहे. बघा, द बेस्ट करंट एस्टिमेटेड एज ऑफ द युनिव्हर्स. आपलं जे युनिव्हर्स निर्माण झालं त्याचं सध्याचं वय किती आहे? 1370000000. आता याला जर मोजायचं म्हटलं तर आपल्याला परत पुन्हा तीच मेथड वापरावं लागेल. एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. किती झिरोपर्यंत जाऊ शकू आपण? मग जेव्हा असं येते तेव्हा त्याला 10च्या पॉवरमध्ये कन्व्हर्ट करा. तुम्हाला लक्षात येत असेल 3 आणि 3 6 आणि 2 8 झिरो दिसत आहेत मला. म्हणजे 137 गुणिले 10 ला घातांक 8 डायरेक्ट करता आलं असतं किंवा जर तसं नसेल करायचं तर 1.37 इंटू 10⁻10 इयर्स असं तुम्ही लिहू शकता आणि वाचायचं झालं 13.7 बिलियन इयर्स. याला वाचताना काय वाचणार आपण? 13.7 बिलियन इयर्स. आता मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असते? सर्वांनाच माहित आहे. 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. आता हे वजन आपल्याला वाचायला खूप सोपं वाटते. 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. पण त्याचा अर्थ ज्यावेळेस आपण काढायला जातो तर ॲक्च्युअली अर्थ काय आहे त्याचा बघा, की पहिले 31 झिरो लिहा, पहिले 31 झिरो लिहा आणि त्याच्यानंतर 91 लिहा. काय अर्थ उरते या गोष्टीला? म्हणजे इतकं कमी आहे. पहिले 31 झिरो आहे आणि त्याच्यानंतर 91 आहे. काहीही अर्थ उरत नाही. म्हणून आपण त्याला लिहिताना 9.1 इंटू 10⁻31 याच फॉर्ममध्ये लिहितो. ही सायंटिफिक नोटेशनची पद्धत आहे. व्हेरी लार्ज और व्हेरी स्मॉल नंबर आयदर सायंटिफिक नोटेशन और द प्रेफिक्स शुड बी द यूज. जसं या ठिकाणी दिलेलं आहे 10⁻12 ला आपण पिको म्हणतो. सिम्बॉल पी हा दाखवला जातो. कॅपॅसिटर असते तो पिको फॅराड मध्ये पण असतो. 10⁻⁻9 नॅनो या लेटरने दाखवले जातो. नॅनो मिलीमीटर, नॅनो सेकंद मध्ये आपण मोजतो कधी कधी टाइम.
ज्याला एन या लेटरने दाखवले जाते. 10⁻⁻6 मायक्रोस्कोप ज्याला बनतो तो मायक्रोस्कोप 10⁻⁻6 म्युएम या लेटरने दाखवले जाते. 10⁻³ मिली स्मॉल एम या लेटरने दाखवले जाते. 10⁻² सेंटी सी या लेटरने दाखवले जाते. तर त्याच्यानंतर 10⁻³ असेल तर किलो या लेटरने दाखवले जाते. 10⁻6 असेल तर मेगा या लेटरने दाखवले जाते. 10⁻9 असेल तर गिगा आणि 10⁻12 टेरा या फॉर्ममध्ये आपण मोजू शकतो. मीटरच्या बाबतीत बघा काय होईल, पिकोमीटर, नॅनोमीटर, मायक्रोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, मेगामीटर, गिगामीटर, टेरामीटर या फॉर्ममध्ये आपण त्याला मोजू शकतो. आज आपण पाहणार आहोत मेजरमेंट ऑफ लेंथ. आपण लांबी कशी मोजायची. वन फंडामेंटल क्वांटिटी विच हॅव डिस्कस अर्लियर इज द लेंथ. टू मेजर द लेंथ or the distance, the SI unit meter is used. In 1916, a standard for the meter based on the wavelength of orange red light emitted by the atom of krypton was adopted. By 1983, a more precise measurement was developed. It says that the meter is a length of a path traveled by the light in vacuum during a time interval of 1/299,792,458 seconds. This was possible as by that the time the speed of the light in vacuum could be measured precisely as c is equal to velocity of light c is equal to 299,792,458 मीटर पर सेकंद. आता आपण ही संख्या कधी असं म्हणत नाही, आपण नेहमी म्हणतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एखाद्याला जर विचारलं व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ लाईट, तो लगेच उत्तर देईल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. कारण काय, 299.79 म्हणजे हे सर्व जे आहेत अंक ते 3च्या जवळ आहेत. मग अप्रॉक्स व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. सम टिपिकल डिस्टन्सेस अँड द लेंथ आर द गिवन इन द टेबल. खाली काही महत्वाचे अंतर दिलेले आहे बघा. डिस्टन्स ऑफ अँड्रोमेडा गॅलेक्सी फ्रॉम अर्थ. आता युनिव्हर्सच्या विषयी बोलायला लागलो तर आपल्याला एक संपूर्ण पिरियड पण कमी पडेल. बिग बँग थिअरी पासून युनिव्हर्स निर्माण झालं, एक्सपॅन्ड होत गेलं. युनिव्हर्समध्ये काय काय आहेत, वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत त्यांचे, कशा पद्धतीने ते एक्सपॅन्ड झालं, ग्रहतारे कसे निर्माण झाले, खूप मोठा चर्चेचा विषय आहे. आपल्या सर्वात जवळची जी गॅलेक्सी आहे ती अँड्रोमेडा गॅलेक्सी आणि आपण राहतो ती गॅलेक्सी मिल्की वे गॅलेक्सी. बघा, आपण मिल्की वे गॅलेक्सीमध्ये राहतो आणि आपल्यापासून जवळची असणारी अँड्रोमेडा गॅलेक्सी ती पृथ्वीपासून किती दूर आहे, तर 2 × 10⁻22 मीटर. तुम्ही म्हणाल फक्त एवढं अंतर, 2 × 10⁻22. सरळ सरळ 2 ला 22 झिरो लावा, मग माहीत पडेल ती संख्या किती मोठी असेल मीटरमध्ये. मीटरचं किलोमीटर जर करायचं असेल तर फक्त शेवटचे 3 डिजिट काढून टाका. म्हणजे या ठिकाणी 19 + 3 22 म्हणजे 2 × 10⁻19 किलोमीटर. तरी ते अंतर आपल्याला सहजासहजी मोजता येणार. डिस्टन्स ऑफ नियरेस्ट स्टार म्हणजे सूर्य सोडून आपल्या जवळचा सर्वात पहिला तारा कोणता, तर प्रॉक्झिमा सेंच्युरी नावाचा तारा जो पृथ्वीवरून दिसते तो आहे आपल्यापासून 4 × 10⁻16 मीटर. किलोमीटरमध्ये जर कन्वर्ट केला तर 4 × 10⁻3 कमी करा 16 मधून किती होईल, 4 × 10⁻13 किलोमीटर. आपल्याच ग्रहामध्ये, आपल्या युनिव्हर्समध्ये, म्हणजे ज्याला आपण आपली गॅलेक्सी म्हणतो मिल्की वे, त्यामध्ये असणाऱ्या ताऱ्यामध्ये सर्वात दूरचा ग्रह प्लुटो. प्लुटोचं अंतर किती आहे अर्थपासून, तर ते अंतर आहे 6 × 10⁻12 मीटर. परत पुन्हा किलोमीटर केलं 6 × 10⁻9 किलोमीटर. ॲव्हरेज रेडियस ऑफ अर्थ 6 × 10⁻6 मीटर, परत 3 कमी करा
6 इंटू 10⁻³ किलोमीटर. आता 10⁻³ म्हणजे 1000 होते, 10⁻1 10, 10 स्क्वेअर 100 आणि 10चा क्यूब म्हणजे 1000. 1000 इंटू 6 म्हणजे 6000 किलोमीटर. पृथ्वीची ॲव्हरेज रेडियस किती आहे? 6000. ॲक्च्युअल रेडियस आहे 6400 किलोमीटर. हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, पृथ्वीवरचा जो सर्वात मोठा उंच पर्वत आहे तो आहे 9 किलोमीटर. 9 इंटू 10⁻³ मीटर म्हणजेच 9 किलोमीटर, कारण 10⁻³ ला आपण किलो म्हणतो. थिकनेस ऑफ धिस पेपर, तुम्ही ज्या पेपरवर लिहिता, एखाद्या बुकचा पेपर असेल तर त्याची जाडी किती असते? 1 इंटू 10⁻⁻⁴. मायनसमध्ये गेली बरं ती व्हॅल्यू, -4 मीटर. लेंथ ऑफ टिपिकल व्हायरस, सध्या ज्याच्यामुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागत आहे तो पण ह्या कॅटेगरीमध्ये आला. खूप सारे व्हायरसेस आहेत, त्यापैकी कोरोना व्हायरस, याच्याविषयी तर काही बोलायलाच नको. आतापर्यंतच्या याच्यातला हा सर्वात मोठा एक पॉइंट आहे असं समजा, की ज्यावेळेस इतक्या दिवसासाठी लॉकडाऊन करावं लागलं आणि हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सिंग हे ते अजूनही आपण पाळत आहोत, तो हा कोरोना व्हायरस. त्याची ॲक्च्युअल साईज किती असायला पाहिजे? 1 इंटू 10⁻⁸ मीटरच्या जवळपास, कारण तो व्हायरस या कॅटेगरीमध्ये येतो आणि म्हणून तो -8 मीटरमध्ये येतो. आता याचा फायदा काय झाला? याची साईज थोडीशी मोठी असल्यामुळे आपण जो तोंडाला मास्क लावतो त्या मास्कमधून हा जाऊ शकत नाही. साधारण डबल म्हणजे ज्याला आपण डबल कपडा म्हणतो किंवा कापड म्हणतो, त्याचा जरी आपण प्रिव्हेन्शनसाठी वापरला तरी तो त्यामधून जाऊ शकत नाही. याचं कारण याची साईज मोठी आहे. साईज जर छोटी असती तर आणखी प्रॉब्लेम क्रिएट केले असते, त्याविषयी बोलायलाच नको. हायड्रोजन ॲटमची रेडियस किती असते? तर 5 इंटू 10⁻11 मीटर. कारण हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची साईज सर्वात लहान आहे. आणि ती किती आहे? तर 5 इंटू 10⁻11 मीटर. रेडियस ऑफ प्रोटॉन, एक प्रोटॉन जर घेतला तर प्रोटॉनची रेडियस किती असेल? 1 इंटू 10⁻15 मीटर, म्हणजे 1 फेमटो किंवा 1 फर्मी मीटर. या पद्धतीने आपल्याला काढता येते. बघा इथे पण काही दिलेले आहेत, लेन दिलेल्या आहेत काही महत्वाच्या, पाहूया एकदा. माउंट एव्हरेस्टची हाईट 10⁻⁴, रेडियस ऑफ अर्थ 10⁻7 मीटरमध्ये, डिस्टन्स ऑफ मून टू अर्थ 10⁸, डिस्टन्स ऑफ सन टू अर्थ 10⁻11, डिस्टन्स ऑफ प्लुटो फ्रॉम सन 10⁻13. मग आपण प्लुटो टू अर्थ मोजलं होतं. साईज ऑफ अवर गॅलेक्सी, आपण ज्या मिल्की वे मध्ये राहतो तिची साईज 10⁻21. डिस्टन्स टू अँड्रोमेडा गॅलेक्सी 10⁻22. डिस्टन्स टू ऑब्झर्वेबल बाउंड्रीज, म्हणजे ज्याला युनिव्हर्स म्हणतो आपण, ते कुठपर्यंत आपण पाहू शकतो? तर 10⁻26 पर्यंत फक्त आपण पाहू शकलेलो आहोत. म्हणजे खूप मर्यादा आहे मानवी जीवनाला, असं म्हणलं तर काही फरक पडणार नाही. ब्रह्मांड खूप मोठा आणि अनंत आहे. मग आता असं हे मोठे जे लार्ज डिस्टन्स आहे त्याला मोजायचं कसं? मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स, त्यासाठी आपण स्पेशल मेथड वापरतोय, ज्याला पॅरलॅक्स मेथड म्हटल्या जाते. ती बघा, लार्ज डिस्टन्स सच एज द डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट ऑर ए स्टार. एखादा प्लॅनेट असेल, ग्रह असेल किंवा एखादा तारा असेल, त्याचं पृथ्वीपासूनचं जर अंतर मोजायचं ठरवलं, कॅनॉट बी मेजर डायरेक्टली. तुम्ही डायरेक्टली नाही मोजू शकत. कशाला? इथून चंद्राचं अंतर जर मोजायचं म्हणलं, तुम्ही कुठली दोरी वापरणार? इथून सूर्याचं अंतर मोजायचं किंवा मंगळाचं अंतर मोजायचं, तुम्ही कुठला टेप वापरणार? डायरेक्टली काहीही मेजर करता येत नाही. सो पॅरलॅक्स मेथड इज यूज फॉर इट. लेट अस डू द सिंपल एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड व्हॉट इज पॅरलॅक्स. पण त्यापूर्वी आपल्याला पॅरलॅक्स म्हणजे काय आहे ते महत्वाचं समजून घ्यावं लागेल. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू अँड लुक ॲट इट विथ लेफ्ट आय क्लोज अँड देन विथ द राईट आय क्लोज. काय म्हणते? तुमचा
हात जो आहे तो अशा पद्धतीने मदत ठेवा. तुम्हाला थंब रूल होता, त्या थंब रूलचा उपयोग करा. अशा पद्धतीने मदत ठेवा किंवा या पद्धतीने मदत ठेवा. आणि आता काय करा, असा ज्यावेळेस तुम्ही हात मदत ठेवलेला आहे, एक सुरुवातीला डावा डोळा बंद करा, उजव्या डोळ्याने बघा, नंतर उजवा डोळा बंद करा, डाव्या डोळ्याने बघा. तुमचा हात जिथच्या तिथे असेल, पण मात्र जागेची समोरचं बॅकग्राऊंडची पोझिशन मात्र तुम्हाला बदललेली दिसेल. You will find that your hand appears to move against the background. This effect is called parallax. हा जो इफेक्ट आहे त्याला पॅरलॅक्स म्हणतात. Parallax is defined as the apparent change in position of an object due to the change in position of observer. म्हणजे एखाद्या वस्तूची बदलणारी प्रतिमा कशामुळे निर्माण झाली, तर ती व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे ती त्याला दुसऱ्या बाजूला दिसत आहे. By measuring the parallax angle theta and knowing the distance between the eyes E1 and E2 as shown in the figure 1.2, we can determine the distance of the object from us, that is OP is equal to E1 into E2 upon theta. या पद्धतीने आपण ते अंतर काढू शकतो. इथे दिलेलं आहे डिटेलमध्ये बघा. पी हा पॉइंट आहे किंवा प्लॅनेट आहे समजा, ज्याचं आपल्याला अंतर मोजायचं आहे. E1 ही पहिला ऑब्झर्वर आहे किंवा पहिला E1 आय म्हणूया आपण, पहिला डोळा आहे. E2 दुसरा डोळा आहे. आपण दोन डोळ्याच्या मदतला अंतर काढू शकतो. आपल्याला ती वस्तू इथून किती अँगलमध्ये दिसत आहे तो अँगल मोजायचा आहे आणि नंतर दोन्ही अँगलला ऍड करून आपल्याला तो अँगल काढायचा आहे. ॲज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ आर द व्हेरी लार्ज, वी कॅनॉट यूज द टू आईज मेथड ॲज अर्लियर डिस्कस. आता अर्थातच ग्रहाचं अंतर जे आहे ते खूप दूर आहे, त्याच्यामुळे डाव्या डोळ्याने पाहिलं काय किंवा उजव्या डोळ्याने पाहिलं काय त्याच्यामुळे फारसा फरक पडणार नाही. In order to make the simultaneous observation of an astronomical object, we select the two distance point on the earth. मग आपल्याला काय करावं लागेल, पृथ्वीवरचे दोन वेगवेगळे पॉइंट निवडावे लागेल आणि त्या पॉइंटवरून त्या वस्तूला मोजावं लागेल. त्याच्यासाठी समोर दिलेलं पण आहे बघा. कन्सिडर द टू पोझिशन ए अँड बी. एक पोझिशन ए आहे, दुसरी पोझिशन बी आहे. ऑन द सरफेस ऑफ अर्थ सेपरेटेड बाय स्ट्रेट लाईन. त्याला आपण सरळ मधातून सेपरेट केलं. स्ट्रेट लाईन ॲट दिस टू पॉइंट्स ऑब्झर्व द डिस्टन्स प्लॅनेट एस. जसं खालच्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. इकडे अर्थ दाखवलेली आहे, ए आणि बी दोन पोझिशन दाखवलेले आहे. यस हा प्लॅनेट आहे. वी मेजर द अँगल ए एस बी. आपल्याला कोणता अँगल मोजायचा आहे, ए एस बी, तो आपण पहिल्या मेथडने मेजर केला. We measure the angle ASB between the two directions along which the planet is viewed. At these 2 points, this angle represented by theta. तो अँगल समजून चला थीटा आहे आणि या अँगलला पॅरालॅक्स अँगल असं म्हटलं जाईल. ॲज द प्लॅनेट इज फार अवे. प्लॅनेट जो आहे तो खूप दूर आहे असं जर आपण जर समजलो, ॲज द प्लॅनेट इज फार अवे, as the planet is far away, that is the distance of the planet from the earth is very large in comparison to the b. त्या ठिकाणी b म्हणजे a to b हे अंतर जे आहे ते b या लेटरने दाखवलेलं आहे. then b by d is very very less than 1 and therefore theta is very small. या ठिकाणी निघणारा अँगल जो आहे तो खूप कमी असेल. आणि मग यावरून we can thus consider the AB as the arc. ए पासून बी पर्यंत आपण आर्क आहे असं जर समजलो, आर्क ऑफ द लेंथ बी ऑफ द सर्कल अँड डी इज इट्स रेडियस. मग यावरून ए बी इज इक्वल टू बी अँड ए एस इज इक्वल टू बी एस इज इक्वल टू डी. हे डिस्टन्स डी आहे असं समजलो. आणि थिटा म्हणजे काय, तर ए बी अपॉन डी. सिम्पली काय करायचं आहे, आपण ज्या दोन पॉइंट मध्ये उभा आहोत ते अंतर काढायचं आहे आणि डिस्टन्स डी किती आहे ते काढायचं आहे. आपल्याला डिस्टन्स जर माहित नसेल तर अँगल ठेवा, म्हणजेच डी आपल्या पृथ्वीपासून त्या ताऱ्याचं अंतर किती असेल तर तयार झालेला अँगल बी आपल्या पृथ्वीच्या दोन पॉइंट मध्ये असणारं अंतर
ए बी जो बी या लेटरने दाखवलेला आहे अपॉन तयार झालेला पॅरलॅक्स अँगल थिटा. एकदाच तुम्ही दोन ठिकाणात मधलं अंतर आणि तयार झालेला अँगल मोजला की तुम्हाला ती वस्तू किती दूर आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो, ॲक्युरेटली मोजता येत नाही. उदाहरणार्थ आपण पृथ्वीचे डायमेट्रिकली अपोजिट दोन पॉइंट घेतले. चंद्र एका बाजूला दिसत आहे, दुसऱ्याला दुसऱ्या बाजूला दिसत आहे. त्यांनी त्यांचा असणारा अँगल मोजला. आपण टेलिस्कोप वापरतो, टेलिस्कोप ज्या अँगलला आपण टर्न केला असेल त्यावरून अँगल मोजता येते. अगदी अपोजिट अँगल तिथे तयार झाला असेल आणि त्या अँगलचं ॲडिशन केलं दोन्ही ठिकाणचं तर आपल्याला दिसू शकते की ती कुठे आहे. आता बघा पॅरलॅक्स या ठिकाणी समजून सांगितलेला आहे. कशा पद्धतीने पॅरलॅक्स तयार होतो काय म्हणत आहे बघा. पॅरलॅक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑर द डिफरन्स इन द ॲपरंट पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट व्ह्यू अलॉंग द टू डिफरंट लाईन्स ऑफ साईट. तुम्ही कुठल्या दिशेने पाहिलं असतं तुम्हाला काय दिसते यावरून जो पोझिशनमध्ये डिफरन्स तयार होतो, बॅकग्राऊंडमध्ये डिफरन्स तयार होतो, त्याला आपण पॅरलॅक्स म्हणतो. इट इज द सेमी अँगल ऑफ इन्क्लायनेशन बिटवीन द टू लाईन्स. डिस्टन्स बिटवीन द टू व्ह्यू पॉइंट इज कॉल्ड बेसिस. जसे इथे एक सिंपल उदाहरण दिलेलं आहे बघा. आपल्या दोन डोळ्यामधलं अंतर बेसिस आहे. एक डोळा व्ह्यू पॉइंट ए आहे तर दुसरा डोळा व्ह्यू पॉइंट बी आहे. मधात पेन ठेवलेली आहे. जर तुम्ही डावा डोळा बंद केला आणि म्हणजे ए बंद केला आणि बी ने जर बघितलं तर तुम्हाला पेनीच्या बॅक साईडला रेड बॅकग्राऊंड दिसेल. कारण बघा बी पासून डायरेक्टली एक लाईन गेलेली आहे जी रेड पर्यंत जाते. म्हणजे पेनीच्या बॅकग्राऊंडला काय दिसेल तर रेड स्पॉट दिसेल किंवा रेड बॉक्स दिसेल. आता तोच डावा डोळा बंद केला, उजवा डोळा म्हणजे बी बंद केला व्ह्यूअर पॉइंट, ए व्ह्यूअर पॉइंट ओपन केला तर तुम्हाला आता पेनीच्या बॅकग्राऊंडला ग्रीन बॅकग्राऊंड दिसेल. आणि जेव्हा दोन्ही डोळे एकत्र उघडले किंवा सेंटरवरून जर बघितलं तर ऍक्च्युअली ग्रीनही नाही आणि रेडही नाही, मधातलं बॅकग्राऊंड मात्र ब्ल्यू आहे. हा जो फरक पडला त्याला म्हटल्या जाते पॅरलॅक्स. त्याच्यानंतर पुढे बघा मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार. सन इज द स्टार विच इज द क्लोजेस्ट टू द अर्थ. पृथ्वीच्या सर्वात जवळचा जर तारा जर कोणी असेल तर तो सूर्य आहे. द नेक्स्ट क्लोजेस्ट स्टार इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 4.29 लाईट इयर. ज्याला आपण आपल्या पृथ्वीच्या जवळचा तारा प्रॉक्झिमा सेंच्युरी म्हणतो तो 4.29 लाईट इयर दूर आहे. म्हणजे प्रकाशाच्या गतीने जरी गेलो तरी 4.29 वर्ष लागेल आपल्याला. आता वेलॉसिटी ऑफ लाईट तुम्हाला माहित आहे 3 × 10⁸. म्हणजेच काय एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर. फिजिक्समध्ये इमॅजिनेशनला खूप महत्व आहे. बघा विचार करा फक्त तुम्ही की 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाच्या गतीने जरी आपण निघालो तरी त्या ताऱ्यावर पोचायला आपल्याला 4 वर्ष 4.25 वर्ष लागेल. 4.25 वर्षाचा कालावधी लागेल. किती अंतर असेल जवळचा तारा. बाकी तर मग दूरच राहिलं, गॅलेक्सी दूर राहिल्या, त्याच्यानंतर बाकीचे तारे दूर राहिले, आपलं युनिव्हर्स म्हणजे जे आपली गॅलेक्सी आहे ती दूर राहिली, अँड्रोमेडा दूर राहिली. त्यांच्यावर तर पोचायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. प्रकाशाला इतका वेळ लागत आहे. द पॅरलॅक्स मेजर फ्रॉम द टू मोस्ट distance point on the earth from the star will be the too small to be measured. For this purpose we use the parallax between the two farthest point, that is the 2 astronomical unit along the orbit of the earth around the sun. ते खाली दाखवलेलं आहे फिगर मध्ये. त्याच्यानंतर मग मेजरमेंट ऑफ साईज. चला एकदाचं अंतर कसं मोजायचं आपण पॅरलॅक्स मेथडने बघितलं. आता आपल्याला साईज मोजायची आहे की एखादा प्लॅनेट किती आकाराचा असू शकतो. आपण तर प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नाही साईज मोजण्यासाठी. मग आपल्याला साईज कशी मोजता येईल तर त्याची पण पद्धत दिलेली आहे. मेजरमेंट ऑफ साईज ऑफ ए प्लॅनेट ऑर ए स्टार
if d is the diameter of a planet, the angle subtended by it at any single point on the earth is called angular diameter of planet. काय म्हणत आहेत? डी हा डायमीटर आहे प्लॅनेटचा, ज्या प्लॅनेटला आपल्याला मेजर करायचा आहे. मग त्याने ज्या पृथ्वीसोबत जो अँगल तयार केला असेल त्याला आपण अँग्युलर डायमीटर ऑफ प्लॅनेट म्हणू शकतो. लेट अल्फा बी द अँगल बिटवीन द टू डायरेक्शन व्हेन द टू डायमेट्रिकली opposite points of the planets are viewed through the telescope as shown in the figure. बघा पृथ्वीवरून दाखवलेला आहे, एक प्लॅनेट दिसत आहे, त्याच्या दोन वेगवेगळ्या पोझिशन मोजलेल्या आहेत. ॲज द डिस्टन्स डी ऑफ द प्लॅनेट इज लार्ज, अज्युमिंग इट हॅज बीन ऑलरेडी मेजर, वी कॅन कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द प्लॅनेट. पृथ्वीशी तयार केलेला अँगल अल्फा इज इक्वल टू डी अपॉन डी. जसं आपल्याला सूर्य दिसतो, सूर्याच्या एका टोकाला फोकस करा, नंतर सूर्याच्या दुसऱ्या टोकाला फोकस करा, जे आपले टेलिस्कोप असेल त्यामध्ये किती अँगल क्रिएट झाला तो अँगल मोजा. तुम्हाला सन आणि अर्थचं डिस्टन्स माहित आहे, कारण सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला 8 मिनिट लागतात. मग त्यावरून आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईटच्या साहाय्याने डिस्टन्स काढलं तर सूर्याचा डायमीटर काय असेल आपण बसल्या म्हणजे या ठिकाणावरून काढू शकतो. आणि मग यावरून डायमीटर ऑफ सन किंवा डायमीटर ऑफ प्लॅनेट डी इज इक्वल टू अल्फा इंटू डी ही मेथड वापरता येते. या पद्धतीने मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट आपण करू शकतो. आता जर खूप छोटं अंतर मोजायचं असेल तर काय करता येईल? when we intend to measure the size of a atoms and molecules, आपल्याला जर ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर लेवलवर जर काम करायचं असेल तर आपले जनरल इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी काम करणार नाही. व्हर्नियर कॅलिपर चालणार नाही, स्क्रूगेज चालणार नाही, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही. जसं की तुम्हाला माहित असेल, ऑन द टिप ऑफ निडल, सुईच्या टोकावर, यापूर्वी ऐकलं असेल, मी तर नेहमीच सांगतो, ऑन द टिप ऑफ निडल देर आर मिनिमम 10,000 टू मॅक्झिमम 1,00,000 ॲटम्स. म्हणण्याचा अर्थ काय आहे? सुईच्या टोकावर कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 1,00,000पर्यंतचे ॲटम असू शकतात. मग तिथे व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रूगेज काय मोजणार? देअरफॉर वी यूज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग त्याला पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागेल, और ट्युनिलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू मेजर द साइज ऑफ ॲटम. जसं खाली एक डायग्राम दाखवलेला आहे बघा, पुस्तकात नाही आहे म्हणूनच मी म्हटलेलं आहे की मी माझ्या तयार केलेल्या पीपीटी मध्ये काही एक्स्ट्रा वर्क केलेलं आहे. सर्वच काही पुस्तकातलं नाही, थोडं पुस्तकाच्या बाहेरचं पण आहे, पण तुमच्या माहितीसाठी गरजेचं आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुस्तकातून तुम्हाला विषयाचं नॉलेज येईल, पण त्या विषयाशी रिलेटेड जे आहे त्याचा यूज कुठे होतो हे मात्र समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला बाकीची पण माहिती ठेवणं गरजेचं. जसं स्वाईन फ्लूचा व्हायरस दाखवलेला आहे बघा, स्वाईन फ्लूचा व्हायरस, त्याचा डायमीटर आहे 10 to 300 नॅनोमीटर, म्हणजे 10 into 10⁻⁹ किंवा 300 into 10⁻⁹ मीटर. नॅनोमीटर इज इक्वल टू द 1 बिलियन्थ ऑफ मीटर. 1/बिलियन म्हणजे नॅनोमीटर असं होते. त्याला दाखवण्यासाठी बघा झिरोचा उपयोग केलेला आहे. 0.00000 असे 9 झिरो आणि नंतर 1, मग सॉरी 13 झिरो आणि 1. मग या ठिकाणी कसं लिहिलं असेल 1 नॅनोमीटरला 1 into 10⁻⁻13 मीटर. या पद्धतीने त्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सम स्पेशल लेंथ युनिट, काही स्पेशल युनिट म्हणजे सांगितले आहे लेंथ मोजण्यासाठी. जसं फर्मी, ज्याला फेमटो पण म्हणतो आपण, 10⁻⁻15 मीटर. ॲमस्ट्रॉंग, केमिस्ट्रीमध्ये तर बरेचदा येते. 2 बॉन्डची लेंथ असेल, ॲटॉमिक डिस्टन्स असेल. ॲमस्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10. वेव्हलेंथ मोजताना ॲमस्ट्रॉंगचा उपयोग होतो. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट कशाला म्हणायचं? ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम अर्थ.
सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर, याला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट AU या लेटरने मोजले जाते आणि ते किती असते तर 1.496 इंटू 10⁻11 मीटर. त्याच्यानंतर लाईट इयर, प्रकाश वर्ष ज्याला म्हणतो तो. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर विथ वेलॉसिटी 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद, म्हणजे 3,00,000 किलोमीटर एका सेकंदात या गतीने जात असताना सुद्धा एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये नव्हे तर 1 वर्षामध्ये प्रकाश जितक्या दूर जाईल त्याला लाईट इयर म्हटल्या जाईल. आणि ते अंतर किती असेल, ॲव्हरेजली ते अंतर असेल 9.46 इंटू 10⁻11 मीटर. त्याहीपेक्षा मोठं युनिट आहे परसेक नावाचं. डिस्टन्स ॲट विच द ॲव्हरेज रेडियस ऑफ अर्थ ऑर्बिट सबस्टेंड्स ॲट एन अँगल 1 आर्क सेकंद, आणि ते किती 3.08 इंटू 10⁻16 मीटर. आता बघा, वरची संख्या आहे 9.46 इंटू 10⁻11 आणि खालची संख्या 3.08 इंटू 10⁻16. रेस्ट पॉवर दुसऱ्या संख्येचा मोठा आहे. भलाय पहिली संख्या मोठी दिसत असेल 9.46 आणि खालची संख्या 3.08 दिसत असेल, पण रेस्ट पॉवर परसेकचा जास्त आहे, त्याच्यामुळे ते मोठं युनिट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं हेडिंग आलेलं आहे मेजरमेंट ऑफ मास. तुम्ही मास कसं मोजा. सिन्स 1889 किलोग्राम वॉज द mass of a shiny piece of platinum iridium alloy. प्लॅटिनियम इरिडियमचा अलॉय तयार केला. अलॉय प्रत्येकाला माहिती आहे, जेव्हा दोन मेटल किंवा मेटल नॉन मेटल मिक्स केल्या जातात त्यावेळेस अलॉय तयार होतो. माझं केमिस्ट्री पण आहे त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टीची कल्पना आहे. इन ए स्पेशल ग्लास केस at the International Bureau of the Weight and Measure, this definition of the mass has been modified on the 20th May 2019. आत्ता मागच्या वर्षी 20 मे 2019 ला ही डेफिनेशन बदलवली गेली. The reason being that carefully kept platinum iridium piece is seen to be pick up microparticle of dirt and also the affected by the atmospheric pressure, that is atmosphere, causing to the mass to change. मागच्या 100-200 वर्षापासून तीच पद्धत वापरण्यात आली आणि म्हणून त्याला कुठेतरी बदलण्याची गरज पडली, कारण त्यावर डर्ट जमा झाली, मायक्रो पार्टिकल जमा झाले आणि त्याच्या मास ॲटमॉस्फिअरमुळे त्याचं मास चेंज झालं असं समजण्यात आलं. द न्यू मेजर ऑफ किलोग्रॅम इज डिफाइंड इन टर्म ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. नवीन जे मास आपण मोजतो तो इलेक्ट्रिक करंटच्या माध्यमातून मोजतो. We know that electric current can be used to make a electromagnet. आता इलेक्ट्रोमॅग्नेटचा पार्क मला वाटते तुम्हाला 8व्या-9व्या वर्गात झाला असेल. साधा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. एक खिळा घ्यायचा, त्याच्या सभोवताल वायर गुंडाळायचा आणि त्याला एखादा सेल जर लावला तर तो खाली असणाऱ्या लोखंडाच्या टाचण्या वगैरे उचलतो. हा दिसायला साधा असणारा प्रयोग इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करतो. त्याच्याद्वारे मोठ्या मोठ्या क्रेन्स सुद्धा उचलल्या जातात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्रेन्स असतात, मोठे मोठे ट्रक्स असतील किंवा मोठे मोठे ऑब्जेक्ट याच्या सहाय्याने उचलल्या जातात. And electromagnets attract the magnetic material and is thus used in research and industrial applications such as crane to lift the heavy piece of iron or steel. Thus the kilogram mass can be described in terms of a amount of current has to be passed through an electromagnet so that it can pull down the one side of a extremely sensitive balance to balance the other side which hold the 1 kilogram standard. म्हणण्याचा अर्थ काय, एका बाजूला 1 किलोचं वजन ठेवलं, सेन्सिटिव्ह बॅलन्स घेतला आणि दुसऱ्या बाजूला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट लावला, त्यामधून आपण करंट पास करतो. त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटच्या सहाय्याने मॅग्नेटिझम तयार होत आहे, तर ती बाजू खाली ओढण्यासाठी किती करंट लागेल त्याच्याद्वारे आपण
इलेक्ट्रोमॅग्नेटच्या द्वारे आपण 1 किलोग्रॅमचा करंट मोजून आपण त्याला तयार केलेला आहे. आता याचा फायदा काय झाला, जो पहिल्या याच्यात मी शेवटी दाखवलेला आहे माझ्या स्लाइडमध्ये. प्लॅटिनियम इरेडियमचा ॲलॉय जो तयार केला होता तो काही काळानंतर खराब झाला, पण इलेक्ट्रिक करंट तर सदैव कॉन्स्टंट राहतो, आपण कारण त्याला कॉन्स्टंट ठेवू शकतो. While dealing with the mass of the atom and the molecules, kilogram is inconvenient unit. तुम्ही किलोग्रॅम मध्ये ॲटम आणि मॉलिक्यूल नाही मोजू शकत. Therefore, their mass is measured in the atomic mass unit AMU. It will be the easy to compare the mass of any atom in terms of a mass of the some standard atom which has been decided internationally be carbon 12 atom. कार्बन 12च्या सहाय्याने आपण त्याला मोजू शकतो. The 1/12th mass of the unexcited atom of a carbon 12 is called as a atomic mass unit AMU. आणि एक AMU म्हणजे काय तर 1.6605 into 10 raised to power minus 27 kilogram with an uncertainty of the 10 in the last two decimal places. म्हणजे शेवटचे 02 जे आहेत ते खरे नाही, बाकी मात्र सर्व बरोबर आहेत. त्याला एक AMU असं म्हटलं जाईल. बघा, आत्ता ज्याविषयी आपण बोललो, प्लॅटिनियम इरेडियम सिलेंडर ज्याच्यामध्ये 1 किलोचं वजन ठेवलेलं आहे 1889ला, ते डायग्रामॅटिकली इथे दिसत आहेत. पुस्तकात ही डायग्राम नाही, मी पहिले पण सांगितलेलं आहे. शिकवणाऱ्याला याची गरज पण नाही की प्रत्येक पॉईंट भलाही तो पुस्तकात असो की नसो, त्याला एक्सप्लेन करून सांगताना तो तुम्हाला दाखवणं आवश्यक आहे. मी तोंडी जर सांगितलं असतं की प्लॅटिनियम इरेडियमचा सिलेंडर आहे, तो असा ठेवलेला आहे, त्या ठिकाणी 1 किलोग्रॅमचं वजन होते, काही अर्थ नसता उरला. तो प्रत्यक्षात तुम्हाला पाहता आला पाहिजे, हा आहे तो. आता त्याला डिबाट करून नवीन इलेक्ट्रोमॅग्नेटच्या सहाय्याने 1 किलोचं वजन तयार करता यायला पाहिजे. बघा, 2 लेयर दिसत आहे, त्याच्या आतमध्ये तो ॲलॉय ठेवलेला आहे. बाहेरची लेयर ती पण एअरटाईट आहे, त्याच्या आतमध्ये आणखी एक लेयर आहे, ती व्हॅक्यूम आहे दोघांच्या मधात, आणि तरी पण त्याचं वजन जे आहे ते मायक्रो पार्टिकलमुळे कमी अधिक झालेलं आहे. मेजरमेंट ऑफ मास. आता मेजरमेंट ऑफ मास मध्ये आपण काही वस्तूचा मास मोजत असताना काही ऑब्जेक्ट दिलेले आहे आणि त्यांचे मासेस दिलेले आहेत. जसं इलेक्ट्रॉनचं मास 10⁻³ किलोग्रॅम सर्वात कमी. प्रोटॉनचं मास 10⁻27 किलोग्रॅम. मायनस मध्ये असल्यामुळे संख्या जितकी मोठी तितकी ती लहान. आपल्या ब्लडमध्ये असणार RBC रेड ब्लड सेल, त्याचं मास किती 10⁻13. डस्टचे पार्टिकल, धुळीचा कण, त्याचा मास किती 10⁻9 किलोग्रॅम. पाण्याचा एक थेंब, त्याचा मास किती तर 10⁻6 किलोग्रॅम. त्याच्यानंतर मस्किटो, त्याचं मास किती 10⁻5 किलोग्रॅम. ग्रेप्स 10⁻³ किलोग्रॅम. आता 10⁻³ किलोग्रॅम मधून किलो काढून टाका. बघा, किलो काढण्यासाठी तुम्हाला 10⁻³ ऍड करावं लागेल. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल, म्हणजे उरेल 1. म्हणजे एका ग्रेपचं वजन असते 1 ग्रॅम ॲव्हरेज. माणसाचं वजन सर्वसाधारणपणे 10⁻² किलोग्रॅम, 100 किलो. आता हे काही सरासरी आहे, प्रत्येकाचं सारखंच असलं पाहिजे असं नाही. एखादा ऑटोमोबाईल वाहन असेल, त्याचं वजन 10⁻³ 1000 किलोग्रॅम. बोईंग 747 या विमानाचं वजन आहे 10⁸ किलोग्रॅम. बघा किती जास्त वजन आहे. चंद्राचं वजन किती 10⁻23 किलोग्रॅम. कोण गेलं मोजायला, कुठला बॅलन्स वापरला याला मोजण्यासाठी? हे सर्व सायंटिफिक मेथडने काढलेले आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण एक साधा फॉर्म्युला वापरतो, W = मास इंटू ग्रॅव्हिटी. W = mg. एकदाची तुम्हाला ग्रॅव्हिटी माहित झाली तर एखाद्या वस्तूचं मास मोजलं, ग्रॅव्हिटी मोजली की मग त्याच्यावरून त्याचं मास काढता येते आणि त्याचं वजन किती असेल ते आपल्याला सांगता येते. मास ऑफ अर्थ 10⁻25 किलोग्रॅम.
मास ऑफ सन 10⁻30 किलोग्रॅम. आता 10⁻5 आणि 10⁻30 सॉरी 10⁻25 आणि 10⁻30 याच्यामध्ये काय फरक आहे तर 5चा फरक आहे, 5 झिरोचा. मोजा 5 झिरो. एकम, दहम, शतम, हजार, 10,000. म्हणजे काय तर अर्थ पेक्षा सनचं मास 10,000 पटीने जास्त आहे. मिल्की वे गॅलेक्सी 10⁻41 किलोग्रॅम आणि आपल्याला जिथपर्यंत युनिव्हर्स दिसते त्याचं वजन आहे 10⁻55 किलोग्रॅम. हे सर्व सायंटिफिक रेशो आहेत, सायंटिफिक नॉलेज आहे, ते याच्यातून आलेलं आहे. पुढचा पॉईंट येतो मेजरमेंट ऑफ टाइम. तुम्ही वेळेला कसं मोजा. तर एसआय युनिट ऑफ टाइम इज सेकंद. टाइमला तुम्ही सेकंदामध्ये मोजता. फॉर ए मेनी इयर्स ड्युरेशन ऑफ द वन मीन सोलर इयर was considered as a reference. The mean solar day, it is the average time interval of the one noon to the next noon. म्हणजे 12 पासून 12 पर्यंत आपण पहिल्या 12 पासून तर दुसऱ्या दिवशीच्या 12 पर्यंत आपण एक दिवस असं समजतो. ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ द डे टेकन एज ए 24 आवर, त्याचे 24 तास. परत पुन्हा 24 तासाचे जर आपण सेकंद केले 24 इंटू 60 म्हणजे मिनिट झाले, इंटू 60 म्हणजे सेकंद झाले, ते होईल 86,400 सेकंद. म्हणजे 86,400 सेकंदाचा एक दिवस असतो. अकॉर्डिंग टू द सेकंद वॉज डिफाईन्ड एज ए 1/86,400 ऑफ मीन सोलर डे. हा टाइम जो आहे तो एक सेकंद म्हटला जाईल. इट वॉज लेटर ऑब्झर्व दॅट द लेंथ ऑफ ए सोलर डे व्हॅरीज ग्रॅज्युअली ड्यू टू द ग्रॅज्युअल स्लोविंग डाऊन ऑफ द अर्थ रोटेशन. पृथ्वीची फिरण्याच्या गतीवर सोलर डेचा टाइम पिरियड डिपेंड करतो आणि नंतर असं लक्षात आलं की तो हळूहळू बदलतो आहे. Hence, to get the more standard and non-varying constant unit for the measurement of time, a cesium atomic clock is used. त्या ठिकाणी cesium atomic clockचा उपयोग करण्यात आला. It is based on the periodic vibration produced in the cesium atom. cesium atom मध्ये जे periodic vibration होतात त्यावरून तो टाइम पिरियड ठरवण्यात आला. In cesium atomic clock, a second is taken as a time needed for the 9,192,631,770 व्हायब्रेशन. संख्येमध्ये जर काढलं तर बघा, एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज. 9 अब्ज 19 कोटी 26,31,770 व्हायब्रेशन. आणि ते किती एका सेकंदामध्ये. किती ॲक्युरेसी असेल त्या मशीनची विचार करा जिने हे इतके व्हायब्रेशन मोजले. इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन बिटवीन द टू हायपरफाईन स्टेट cesium 133 ॲटम. बघा ही मशीन या ठिकाणी दाखवलेली आहे. मेजरमेंट ऑफ लेंथ अँड टाइम मध्ये cesium ॲटॉमिक क्लॉक दाखवलेला आहे. याच्यामध्ये 1999 NIST F1 begins operation with an uncertainty of 1.7 into 10⁻⁻15 of accuracy about the 1 second in 20 million year. काय म्हणत आहेत, या मशीनची ॲक्युरेसी इतकी आहे की 20 मिलियन वर्षामध्ये 1 सेकंदाचा फरक पडू शकतो. 20 मिलियन वर्षामध्ये इतकी ॲक्युरेसी म्हणजे ऑलमोस्ट ॲक्युरेट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण 20 मिलियन वर्षामध्ये जर एखाद्या सेकंदाचा फरक पडत असेल तर तो फारसा मोठा नसेल. तेच खाली पण दाखवलेलं आहे. टाइम इज मेजर युजिंग ए क्लॉक, ए स्टँडर्ड ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम, ज्याला cesium ॲटॉमिक क्लॉक म्हटल्या जाते, ती खालच्या बाजूला दाखवलेली आहे. ए कंटिन्युअस कोल्ड cesium फाउंटेन ॲटॉमिक क्लॉक इन स्वित्झर्लंड, सध्या ती स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे, स्टार्टेड ऑपरेटिंग इन 2004 ॲट एन अनसर्टिनिटी ऑफ द सेकंड इन 13 मिलियन इयर. 20 ते 30 मिलियन वर्षामध्ये एखाद्या सेकंदाचा फरक पडला तर पडला. इतकी ॲक्युरेट ही क्लॉक आहे.
आणि यावरून संपूर्ण जगाच्या क्लॉक सेट केल्या जातात. सर्वांचा टाइम इथून मोजायला सुरुवात होते. आता काही इव्हेंट दिलेला आहे, रेंज ऑफ टाइम दिलेला आहे, ते बघा. लाईफ स्पॅन ऑफ मोस्ट अनस्टेबल पार्टिकल 10⁻⁻24. म्हणजे जसं केमिस्ट्रीमध्ये फ्री रॅडिकल्स वगैरे तयार होतात, त्यांचा टाइम पिरियड किती असतो? 10⁻⁻24 नाहीच्या बरोबर. एक्सरे तयार होण्यासाठी पिरियड ऑफ एक्सरे 10⁻⁻19 सेकंदात तयार होतो. म्हणजे त्याचा पिरियड आहे, टाइम पिरियड. पिरियड ऑफ लाईट वेव्ह 10⁻15 सेकंद. पिरियड ऑफ रेडिओ वेव्ह 10⁻6 सेकंद. पिरियड ऑफ साऊंड वेव्ह 10⁻3 सेकंद. बिंक ऑन एन आय, आपल्या डोळ्यांची जी हालचाल आहे ती सुद्धा 10⁻1 सेकंदात होते. ट्रॅव्हल टाइम ऑफ लाईट फ्रॉम मून टू अर्थ, म्हणजे चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर यायला फक्त 10 सेकंद लागतात. विचार करा, 10 सेकंदामध्ये चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतो. जस्ट इन 10 सेकंद. इथे एक ॲटॉमिक क्लॉक दाखवलेली आहे, खालच्या बाजूला क्लॉक दाखवलेली आहे बघा. टाइम ट्रॅव्हल फ्रॉम सन टू अर्थ, तोच प्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचायला फक्त 100 सेकंद लागतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याला 10⁻5 सेकंद लागतात. रिव्होल्यूशन पिरियड ऑफ अर्थ, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 10⁻7 सेकंद लागतात, ज्याला आपण वर्ष म्हणतो. माणसाचं सर्वसाधारण आयुष्य सेकंदामध्ये जर मोजलं तर 10⁻9. इजिप्तचे जे पिरॅमिड तयार झाले त्यांचं जर आपण आयुष्य काढलं तर ते 10⁻11 सेकंद. डायनासोरचा जर आपण टाइम काढला, ज्यावेळेस डायनासोरचं एक्सटेन्शन झालं होतं, तो टाइम 10⁻15. आणि तयार झालेल्या युनिव्हर्सचं एज जे आहे ते 10⁻70. याला उलट्या क्रमाने जर चालले तर तुम्ही पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचाल. म्हणजे पहिले युनिव्हर्स निर्माण झालं, ते 10⁻17 सेकंद ओल्ड आहेत. त्याच्यानंतर डायनासोर निर्माण झाले, 10⁻15 सेकंद ओल्ड आहे. त्याच्यानंतर मनुष्य निर्माण झाले, त्यांनी इजिप्तमध्ये पिरॅमिड तयार केले, ते 10⁻11 सेकंद ओल्ड आहे. मग माणसाचं आयुष्य अशा पद्धतीने तुम्ही त्याला इन्व्हर्स पण करू शकता. तर हे सर्व होतं फिजिक्समधलं. परत एकदा सर्वांना माझी रिक्वेस्ट असेल, माझा नंबर तुम्ही सेव्ह करा आणि जी काही अडचण येते थिअरीच्या विषयी, कॉलेजच्या विषयी एखादी माहिती विचारायची असेल तर कसलाही संकोच न ठेवता तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. एवढंच नव्हे, जर तुम्हाला एखादा टॉपिक जर नसेल समजला तर तुम्ही मला विचारू शकता, किंवा इतर कोणती माहिती हवी असेल तर ती पण आपल्याला सांगता येईल. त्याच्यासाठी हा नंबर नोट करून घ्या आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल मला रिप्लाय पण करू शकता तुम्ही, की माझा क्लास कसा वाटला किंवा काही अडचण आली, समजला नाही समजला. निदान हे जरी सांगितलं तरी आपल्याला त्या पद्धतीने पुढे त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल किंवा आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येईल. पण तुमचा रिस्पॉन्स तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आम्ही इकडे कितीही मेहनत करून सर्व तयार केलं आणि तुम्ही जर त्याला महत्त्वच दिलं नाही तर मग काही अर्थ उरणार नाही. परीक्षा जी व्हायची ती होणारच. आपल्या कॉलेजमध्ये आम्ही स्वतः पेपर काढतो, स्वतः पेपर डिस्ट्रीब्यूट करतो, स्वतः चेक करतो. 11वी असेल, 12वीची असेल, आपण शक्यतपर्यंत बाहेरून बोलवत नाही. आम्ही पेपर स्वतःचे स्वतः काढतो. त्याच्यामुळे आम्ही जे शिकवतो ते त्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. धन्यवाद सर्वांचे. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. या युनिटचा राहिलेला जो पार्ट आहे तो आपण पुढच्या पिरियडला पाहू.